तेल गरम झालं का राई, कांदे थोडे असे लाल करायचे, जास्त पण नाही करायचं. जिरे जळतील म्हणून आपण जिरे नंतर टाकणार आहे. कांद्यानंतर थोडे शिजले कांदे आणि याच्यामध्ये आलं लसूण मिक्स करून कुटलेले. जास्त जाळायचं पण नाही, फक्त थोडासा त्याचा सुगंध आला का मग आपण मिरच्या टाकू. मिरच्या कुटून घ्यायच्या, त्याने चव वाढते. तुमच्या चवीला जसं असेल तर तेवढं टाका तुम्ही. कोणाला तिखट लागतं, कोणाला फिके लागतं, ते तुमच्या मनात. थोडं मीठ, कांद्याने मऊ पण येतं. थोड्या मिरच्या परतल्या का मग हळद टाकायची, कोथिंबीर जास्त तळून नाही घ्यायची, कच्चीच ठेवायची. मग त्याच्यानंतर बटाटे टाकायचे. हे बटाटे झाले का एक बटाटा चुरगळून टाकायचा, त्याने चव वाढते. थोडे चुरगणे, 1 किंवा 2 बटाटे टाकायचे चुरगळून, नंतर हलवायचं. कारण की असे मोकळ्या फोडी दिसत नाही, छान लागते भाजी. तुम्ही खोबरं पण किसून टाकू शकता, त्याने आणखी छान लागते. पण ज्याची त्याची आवड आहे. करून झाकण ठेवू. आता आपली थोडी भाजी मुरली, वाफ लागली का भाजी छान लागते. त्याला चांगली परतून अशी घ्यायची, म्हणजे मसाला असा इकडे लागतो. तुम्ही साखर पण थोडीशी टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीने. खोबरं टाकू शकता, वल्ल खोबरं किसून टाकून छान लागते, पण कोणाला आवडत नाही, तर मी अशीच केलेली आहे. आता ही भाजी पूर्ण आपली झाली. आता याला आपण झाकण लावून ठेवून थंड झाली का मग झाकण काढू शकतो. मग भाजी चांगली मुरते.